एकाच बेडवर झोपूनही तुमच्यामध्ये मैलोचे अंतर निर्माण झाले आहे का? तुमचा जोडीदार तुमच्याशी बोलतो तर खरं, पण आता त्याच्या नजरेत ती ओढ दिसत नाही का? 1000 वेळा विचार करूनही तुम्हाला उत्तर मिळत नाहीये की असं नक्की काय चुकतंय ज्यामुळे तुमचं नातं पुन्हा पहिल्यासारखं होईल? थांबा, हा व्हिडिओ बंद करण्यापूर्वी माझं एक सत्य ऐका. असं सत्य जे समाजात कोणीही उघडपणे बोलत नाही, पण आज मी यावर सविस्तर बोलणार आहे. कल्पना करा, तुम्ही दोघांनी लग्नाच्या वेळी लाखो स्वप्ने पाहिली होती, पण आज तो हात हातात घेतल्यावर पूर्वीसारखी ऊब जाणवत नाही. संवाद फक्त रुटीन झाला आहे. तो आनंद, ते हसू कुठेतरी हरवलंय. तुम्हाला असं वाटतंय की नात्यातील ओलावा संपलाय आणि तुमचा जोडीदार तुमच्यावर पुन्हा पहिल्यासारखं प्रेम करीन का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आणि लक्षात ठेवा, ही कोणतीही जादूची कांडी नाही. हा विज्ञान, मानसशास्त्र आणि शास्त्राचा एक संगम आहे. माझ्याकडे एकदा एक जोडपे आले होते. पती म्हणाला, मी तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण ती लांब जाते. पत्नी म्हणाली, ते मला स्पर्श तर करतात, पण मला त्या स्पर्शात काहीच भावना जाणवत नाही. एकाच छताखाली, एकाच बेडवर राहूनही त्यांच्यात एक एकटेपणाची भिंत उभी होती. त्या भिंतीची पहिली वीट काय होती माहितीये? शयनकक्षातील ताळमेळाचा अभाव. हे कटू सत्य कोणी बोलत नाही, पण आज मी सांगणार आहे. जेव्हा जोडपी एकमेकांपासून दूर जातात तेव्हा त्यांना वाटतं प्रेम कमी झालंय, पण खरं तर प्रेम कमी झालेलं नसतं, तर समजूतदारपणा कमी झालेला असतो. स्त्री आणि पुरुषाचे शरीर आणि मन पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करते. पुरुषाला वाटतं की स्पर्श केला की जोडीदार आनंदी होईल, पण स्त्रीचं मन आणि शरीर तेव्हाच प्रतिसाद देतं जेव्हा योग्य जागा, योग्य पद्धत, योग्य वेळ आणि योग्य मूड असेल. इथेच मोठी चूक होते. संमतीशिवाय किंवा घाईघाईने केलेला स्पर्श स्त्रीला चिडचिडे बनवतो. यात दोष कोणाचाच नसतो. दोष असतो तो केवळ माहितीच्या अभावाचा. आज मी तुम्हाला अशा काही पद्धती सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जोडीदाराला पूर्ण समाधान आणि सुख देऊ शकाल. डोळे मिटा आणि कल्पना करा, तुमचे हात कापसासारखे मऊ आहेत. पहिली पद्धत, गोलाकार ते सरळ. अगदी हळूवारपणे बाहेरील घेऱ्यापासून सुरुवात करा. नदीच्या प्रवाहाप्रमाणे गोलाकार हालचाल करा. मध्यभागी पोहोचतानाही घाई करू नका, जणू काही एखादं नाजूक फूल उमलतं आहे. मध्यभागी पोहोचल्यावर एक सरळ संथ रेषा ओढा आणि तिथे 5 सेकंद हलका दाब देऊन थांबा. याला मी संयमाचा स्पर्श म्हणते. हे शरीराच्या नैसर्गिक प्रतिसादाला जागृत करते. दुसरी पद्धत, तारा पद्धत. तुमची बोटे ताऱ्याप्रमाणे पसरवा. पाठीवर किंवा खांद्यावर अगदी हलक्या हाताने ठेवा. बाहेरून आतल्या बाजूला प्रत्येक बोटाचा वापर वेगळ्या स्ट्रोकसारखा करा. यामुळे कॉर्टिसोल कमी होतो आणि ऑक्सिटोसिन वाढतो. यात ताकद नाही, तर कोमलता महत्वाची आहे. तिसरी पद्धत, थरथरणारी हालचाल. ही पद्धत पुरुषांना खूप आवडते, पण ती योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. तुमची बोटे वाऱ्यावर हलणाऱ्या पानासारखी सैल ठेवा. दाब न देता केवळ स्पर्श करा. हे तंत्रिका हळूहळू जागृत करते आणि रोमांच दीर्घकाळ टिकवते. आयुर्वेदिक तेलाचे महत्त्व. अनेक जण विचारतात, डॉक्टर, तेलाशिवाय चालेल का? तर उत्तर आहे, चालेल, पण आयुर्वेदिक तेलाने परिणाम दुप्पट होतो. तेल त्वचेला मऊ करतं, रक्तभिसरण वाढवतं आणि मनाला संवेदनशील बनवतं. लक्षात ठेवा, तेल नेहमी घड्याळाच्या उलट दिशेने, अँटी क्लॉकवाईज लावा. सगळ्यात मोठा रोमांस म्हणजे बोलणे. तुमच्या जोडीदाराला विचारा, तुला काय आवडतं? मी अजून चांगलं काय करू शकतो? हे प्रश्न स्त्रीला सांगतात की तुम्हाला तिची काळजी आहे. जर जोडीदाराने कुठे स्पर्श करायला नकार दिला तर तिथेच थांबा. सन्मानाशिवाय कोणताही स्पर्श अपूर्ण आहे. 1. डिजिटल डिटॉक्स. बेडवर जाण्यापूर्वी किमान 30 मिनिटे आधी मोबाईल बाजूला ठेवा. निळा प्रकाश नात्यातील जवळीक कमी करतो. 2. डोळ्यातील संवाद, आय गेझिंग. स्पर्श करण्यापूर्वी किमान 1 मिनिटं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून शांत बसा. यामुळे आत्मिक जवळीक वाढते. 3. वातावरणाची निर्मिती. खोलीत मंद प्रकाश आणि हलका सुगंध, उदाहरणं मोगरा किंवा लॅव्हेंडर वापरा. सुगंध मेंदूला शांत करतो. 4. 20 सेकंदांची मिठी. दिवसातून एकदा तरी तुमच्या जोडीदाराला 20 सेकंद घट्ट मिठी मारा. यामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होते. 5. बौद्धिक जवळीक. केवळ शारीरिक नाही, तर दिवसभरातील चांगल्या गोष्टींवर चर्चा करा.
मनाचे दरवाजे उघडल्याशिवाय शरीराचे दरवाजे उघडत नाहीत. 6. प्रोत्साहन आणि कौतुक. जोडीदाराच्या लहान लहान गोष्टींचे कौतुक करा. तू आज छान दिसतोस. हे वाक्य स्पर्शापेक्षा जास्त काम करतं. 7. हायड्रेशन आणि आहार. आहारात बदाम, अक्रोड आणि केशर यांसारख्या पदार्थांचा समावेश करा, जे नैसर्गिकरित्या ऊर्जा वाढवतात. 8. नॉन सेक्शुअल टच. दिवसभरात विनाकारण हात हातात धरणे किंवा खांद्यावर हात ठेवणे यामुळे ओढ टिकून राहते. 9. ऐकून घेण्याची वृत्ती. जेव्हा जोडीदार काही सांगत असेल तेव्हा सल्ले देण्याऐवजी फक्त लक्षपूर्वक ऐकून घ्या. 10. स्वच्छता. शारीरिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. चांगला सुगंधी अंघोळीचा साबण किंवा परफ्यूम तुमच्या आकर्षणात भर पाडतो. लक्षात ठेवा, एका रात्रीत काहीही बदलणार नाही, पण जर तुम्ही सलग 21 दिवस हे प्रयत्न केले तर तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. आजच्या या चर्चेचा उद्देश तुम्हाला केवळ वैज्ञानिक माहिती देणे हा होता. आत्मीयता म्हणजे केवळ शारीरिक संबंध नव्हे, तर एकमेकांचा सन्मान आणि समजूतदारपणा आहे. तर तुम्ही तयार आहात का तुमच्या नात्यात पुन्हा एकदा नवचैतन्य आणण्यासाठी? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे आपण अशा गोष्टींवर बोलतो ज्यावर कोणीही बोलत नाही. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह आणि नवीन गुपितासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या नात्याची काळजी घ्या. धन्यवाद.